नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे आपल्या क्लासचा डे 2. आज आपण बघणार आहे कलर व्हील. काल आपण काय काय बघितलं, ऑल स्किन टाईप, स्किन कशी ॲनालाइज करायची ते बघितलं, CTM कसं करायचं ते बघितलं, प्रायमर कसं यूज करायचं, कुठल्या स्किनला कुठे यूज करायचं ते सगळं आपण कालच्या दिवशी शिकलो. तर आज आहे आपल्या क्लासचा डे 2. जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी डे 1 नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डे 1ची लिंक देईल. तर तुम्ही जाऊन पहिल्यांदा डे 1 शिका, कारण आधीचं शिकल्याशिवाय तुम्हाला पुढचं काय समजणार नाही मी काय शिकवते ते. त्यामुळे तुम्ही आधीचं बघा आणि नंतर मग डे 2 बघा. आणि ज्यांनी काल बघितले त्यांनी आजचा फुल व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ जरा आजचा लॉंग असणार आहे, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत वॉच करा. आणि मी जसं जसं सांगते ना तसं तसं नोट डाऊन पण करा. आणि मला एक अनाऊन्समेंट करायची होती आज, की जे कोणी आपलं क्लास अटेंड करत आहे ना त्यांनी कमेंटमध्ये प्रेझेंट असं लिहा, म्हणजे जेणेकरून मला समजेल की कोणी कोणी क्लास अटेंड केला आहे पूर्ण दिवस, पूर्ण 30 डेज. त्यांनाच मी फक्त आपलं सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणार आहे. ऑनलाईन असणार सर्टिफिकेट PDF देणार आहे मी, मग तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. तर चला, तर मग आपण सुरुवात करूया आजच्या क्लासला. प्रायमर कसं यूज करायचं, CTM करायचं आहे, त्या 2 स्टेप आपण बघितलं होत्या. आज आहे आपल्या क्लासचा डे 2. आज आपण बघणार आहे कलर करेक्शन कसं करायचं, हाऊ टू डू कलर करेक्शन. मेकअपची 3rd स्टेप आहे कलर करेक्शन. कलर करेक्शन कसं करायचं त्यासाठी आपल्याला कलर व्हील माहीत असणं खूप गरजेचं आहे. कलर व्हील समजल्यानंतरच आपण स्किन करेक्शन प्रॉपर करू शकतो. तर इकडे बघा, आपल्याला प्रायमरी कलर्स हे सगळ्यांनाच माहिती आहेत. रेड, येल्लो, ब्ल्यू हे आपले प्रायमरी कलर्स, हे आपले युनिवर्स करून मिळालेले असतात. त्यानंतर रेड प्लस येल्लो मिक्स केलं तर काय बनतो, ऑरेंज. ब्ल्यू प्लस येल्लो मिक्स केल्यावरती काय बनतं, ग्रीन कलर. रेड प्लस ब्ल्यू मिक्स केल्यानंतर भेटतो पर्पल कलर. हे आहेत आपले सेकंडरी कलर. सेकंडरी कलर म्हणजे काय, मूळ रंगाच्या मिश्रणाने तयार होतात. म्हणजे प्रायमरी कलर मिक्स करून जे कलर तयार होतात त्याला आपण सेकंडरी कलर म्हणतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टर्शरी कलर, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी मिक्स करून जे कलर मिळतात त्याला टर्शरी कलर्स म्हणतात. त्यामध्ये येल्लो ऑरेंज कलर, रेड ऑरेंज कलर, रेड व्हायलेट कलर, ब्ल्यू ग्रीन कलर आणि येल्लो ग्रीन कलर हे झाले टर्शरी कलर्स. त्यानंतर आपल्याला आपली स्किन अंडरटोन माहिती असणं पण जास्त गरजेचं आहे. आपले स्किन अंडरटोन 2 प्रकारचे असतात, एक वॉर्म अंडरटोन असते आणि एक कूल अंडरटोन असते. वॉर्म अंडरटोनमध्ये कोणता कलर येतो, येल्लो आणि ऑरेंज. कूल अंडरटोनमध्ये कुठला कलर येतो, पिंक आणि पीच. जर सपोज तुम्हाला डर्मा फाउंडेशनचं D65 शेड लागत असेल तर तुम्ही कलर करेक्शन करण्यासाठी आपल्या फाउंडेशन शेडपेक्षा डार्क शेड कलर करेक्शनसाठी यूज करायचं. म्हणजे एक्झाम्पल, D65 शेड जर आपल्याला फाउंडेशनचा लागत असेल तर DJ2 हा शेड कलर करेक्शनसाठी वापरायचा. म्हणजे आपल्या फाउंडेशनचा जो कलर शेड असेल ना त्यापेक्षा 1-2 पट डार्कर शेड आपण कलर करेक्शनसाठी यूज करणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे कलर करेक्शन गाईड, म्हणजे कुठल्या कलरचं करेक्टर कुठल्या प्रॉब्लेमसाठी आपण यूज करणार आहे ते बघणार आहे. ग्रीन कलरचं करेक्टर आपण कशासाठी यूज करणार आहे, टू हाईड पिंपल्स, म्हणजे चेहऱ्यावरती जे फोड वगैरे असतील त्यासाठी आपण ग्रीन कलरचं करेक्टर वापरणार आहे. ऑरेंज कलरचं करेक्टर कशासाठी यूज करणार आहे, टू हाईड डार्क सर्कल्स, ज्यांना डोळ्याखाली काळी वर्तुळ असतील, डार्क सर्कल असतील त्या लोकांसाठी आपण कुठलं करेक्टर यूज करणार आहे, ऑरेंज कलरचं. त्यानंतर आहे पीच कलर कशासाठी यूज करणार आहे, टू हाईड डार्क स्पॉट्स, चेहऱ्यावरती जे डाग असतात ना त्यासाठी आपण पीच कलरचं करेक्टर यूज करणार आहे. त्यानंतर आहे रेड कलर, टू हाईड एक्स्ट्रीम डार्क सर्कल, म्हणजे ज्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये बघा असतात कोणाकोणाला डार्क सर्कल्स, त्यांच्यासाठी आपण रेड कलरचं करेक्टर यूज करणार आहे. तर आपण आजच्या दिवशी एवढं शिकणार आहे. कसं वाटलं आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं फ्रेंड सर्कलमध्ये पण सांगा, ज्यांना कोणाला ऑनलाईन मेकअप शिकायचा असेल, पैसे नसतील किंवा काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर त्यांना घरी बसून फुल मेकअप मी शिकवणार आहे, जेणेकरून सगळ्यांना समजलं पाहिजे. कारण बाहेर मार्केटमध्ये
मेकअप क्लास करायला एवढे पैसे घेतात, सगळेच लोक तेवढे फी अफोर्ड नाही करू शकत. त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न आहे. मला एवढं प्रॉपर एडिटिंगसुद्धा येत नाही किंवा बोलता वगैरे येत नाही प्रॉपर, तरीसुद्धा मी प्रयत्न करते आहे तुमच्यासाठी. तेवढं मला फक्त समजून घ्या, ॲडजस्ट करा. काही चुकलं मागलं माझं तर. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, डे 3मध्ये. सो स्टे ट्यून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.